वारकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय. यंदाच्या आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, 353 रुग्णवाहिका, 43 ICU केंद्रे आणि 3,000हून अधिक आरोग्य कर्मचारी सज्ज. यंदा आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना त्यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी राज्य सरकारने मोठी तयारी केली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की यंदाच्या वारीत प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन अत्यवस्थ रुग्णांना जलद उपचार मिळावेत, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. यंदाच्या वारीसाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर नियोजन केले असून 353 रुग्णवाहिका सेवेत राहणार आहेत. 43 ठिकाणी अत्याधुनिक ICU सुविधा उपलब्ध असणार आहेत. 156 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू राहणार आहे. 215 फिरते आरोग्य दूत वारकऱ्यांच्या सेवेत असतील. 3,087 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि 302 तज्ज्ञ डॉक्टर वारी दरम्यान कार्यरत राहणार आहेत. याशिवाय दिंडी प्रमुखांना प्राथमिक उपचार किट देण्यात येणार असून खासगी रुग्णालयामध्ये 10% खाटा वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यंदा आरोग्य संपन्न वारी आणि वारी सहाय्य या डिजिटल उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना आरोग्य सेवा अधिक जलद उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंढरपूरमध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन 3 दिवस विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांनी सूचना केल्या. आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूरमधील 200 बेडचे रुग्णालय लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली. आमदार राजू खरे यांनी पालखी मार्गावरील स्वच्छता आणि आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यावर भर दिला. आमदार अभिजित पाटील यांनी 65 एकर परिसरात स्वतंत्र आरोग्य शिबिर उभारण्याची मागणी केली. यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, अधिक सुसज्ज आणि अधिक आरोग्यदायी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा हा या वर्षीच्या वारीचा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. आषाढी वारीमध्ये मी आताच आपण सांगितलं, आपण सगळेजण सुद्धा होतात आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक बैठक परवाच घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वच विभागांना आम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि आमच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या. मग त्या बैठकीला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, या विभागाचे आमदार सन्मान्य समाधान आवताडे साहेब असतील, अभिजित पाटील साहेब असतील किंवा राजू खरे साहेब असतील, सगळीच मंडळी उपस्थित होती. आणि काही सूचना दरवर्षी या पालखीचं आषाढी वारीचं नियोजन आपण करतोय, परंतु भाविकांना त्रास होऊ नये, भाविकांच्या सेवा सुविधा अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष ठेवून आहेत. राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून या येणाऱ्या संपूर्ण लाखो भाविकांना सुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधांची सुद्धा योग्य पद्धतीनं मदत होणं ही आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आज आढावा बैठकीमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे. या नियोजनामध्ये आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य विभागामार्फत पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण आणि निर्जंतुकरण, कीटकजन्य आजार सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या मध्ये सर्व हॉटेल्समध्ये, धाबे आणि उपाहारगृहामध्ये सुद्धा कामगारांची आरोग्य तपासणी, उपचार आणि वारी पश्चात सुद्धा सर्व स्वच्छता करण्याबद्दल, असंसर्गजन्य आजारांची तपासणी आणि काउन्सिलिंग करण्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. सर्व खासगी हॉस्पिटल्समध्ये 10% आपण बेड राखून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर पालखी मार्गावरती एकूण 43 ठिकाणी ICU ची उपलब्धता आपण केलेली आहे. पालखी मार्गाबरोबर आळंदी ते देहू आणि पंढरपूर मार्गावरती सुद्धा प्राथमिक उपचाराकरता 156 ठिकाणी आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची उपलब्धता करून घेतलेली आहे. पालखी मार्गावरती फिरते 215 आमचे आरोग्य दूत असणार आहेत. पंढरपूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि ग्रामीण मध्ये 16 ठिकाणी सुसज्ज ICU आणि 17 ठिकाणी तात्पुरत्या आपल्या दवाखान्याची सुद्धा आपण उभारणी केलेली आहे. मंदिरामध्ये 24/7 अशा पद्धतीनं सुसज्ज ICUच्या कक्षाची उभारणी केलेली आहे. पंढरपूर आणि माळशिरस ग्रामीण भागामध्ये सुद्धा 5 ठिकाणी ICU ची उपलब्धता केलेली आहे. वारकरी भाविकांच्यासाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी पालखी मार्गावरती एकूण 353 रुग्णवाहिका आणि त्याच्यामध्ये 102, 108च्या संपूर्ण रुग्णवाहिका आपण उपलब्ध केलेत. अत्यावश्यक आणि प्रत्येक दिंडी प्रमुखांना सुद्धा प्राथमिक औषधोपचार किट वाटप करण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतलेला आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता
अंदाजित 3087, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये इतर सगळे कर्मचारी आहेत, सर्व अधिकारी आहेत. 3087 वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम इथं सर्व आपल्या भाविकांच्यासाठी, वारकऱ्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. पंढरपूरमध्ये 3 दिवसांमध्ये 24/7 मध्ये महाआरोग्य शिबिरांचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे स्पेशालिस्ट आहेत, सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. पालखी मार्गावरती आपण सर्व आरोग्य संस्था, रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्रांची माहिती यावर्षी आपण देतोय. पहिल्यांदाच आपण 2 ते 3 नवीन ऍक्टिव्हिटी करतोय. त्याच्यामध्ये या डिजिटल मॅपिंग असणार आहे. म्हणजे कुठलाही वारकरी, कुठलाही आमचा जो काय नागरिक असेल आणि त्याला तिथनं आरोग्याची सेवा पाहिजे असेल तर फक्त ऑनलाईन त्याने क्लिक केलं की त्याला 108चा नंबर त्याला पाहिजे 108 मिळेल. जवळचा दवाखाना पाहिजे असेल तर तो मिळेल. त्याच्यानंतर तिथं आपल्याला डॉक्टर पाहिजे असेल तर मिळेल. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे मोफत चष्मे वाटप असेल, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि वॉकी टॉकीच्या द्वारे सनियंत्रण करण्याचा विषय असेल. ठिकठिकाणी आयसी म्हणजे प्रसिद्धी आणि प्रचार सगळ्या भाविकांच्यासाठी, वारकरी संप्रदायासाठी सुद्धा आपण करणार आहे. राष्ट्रीय आमचे जे काही कार्यक्रम आहेत, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य आजारांचं जनजागृती करणं, ठिकठिकाणी याच्याबद्दलची अवेअरनेस आपण करतोय. त्याचबरोबर सर्व आमचे जनजागृतीसाठी सगळे छत्री, टोपी, टी शर्ट, गमजा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आयसीचं काम आपण करतोय. आणि विशेषतः या सगळ्या बरोबर 2 आणखीन चांगल्या आपण या ठिकाणी ऍक्टिव्हिटी देतोय. वारीत येणारा वारकरी हा घरातून बाहेर पडल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा कर्मचारी त्याच्याबरोबर सातत्यानं संपर्कात असेल. एक चांगली योजना आहे. योजना म्हणता येणार नाही, हा सेवेचा आणि पुण्याईचा भाग आहे. आमचे सगळे कर्मचारी आरोग्य विभागाच्या वतीनं वारकरी जे या दिंडीमध्ये सहभागी होतात, या वारीमध्ये सहभागी होतात, त्यांच्याशी सातत्यानं संपर्क करतील आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी तत्परतेनं काम करतील. अशा पद्धतीनं पहिल्यांदा वारीमध्ये हा एक अभिनव उपक्रम आपण करतोय की वारीत येणाऱ्या वारकऱ्याची आल्यापासून जाईपर्यंत आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची असेल. आणि त्याबरोबर इमर्जन्सीच्या वेळेला एअर अँब्युलन्सची सुद्धा सुविधा आपण केलेली आहे. एअर अँब्युलन्स एवढ्यासाठी की गर्दी खूप असते. पेशंट गोल्डन हावर मध्ये जर का आपल्याला जीव वाचवायचा असेल तर आपल्याला गोल्डन हावर्स मध्येच त्याला जर का दवाखान्यात न्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यावर्षीच आमच्या आयुक्तांनी आणि आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध केलेली आहे. या सेवेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून सुद्धा एखादा पेशंट जर सिरियस असेल तर तात्काळ त्याला दवाखान्यात नेण्याबद्दलची सुद्धा सोय केली आहे. थोडक्यात ज्या सेवा वारकऱ्यांच्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम आणि ती जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेतलेली आहे. आणि पुढच्या 25 दिवसांमध्ये अतिशय समर्पित भावनेनं आमची सर्व आरोग्य विभागाची यंत्रणा त्याच्यामध्ये काम करेल. त्याच्यामध्ये एकूण सगळ्या 14,000 कोटीचा स्टे आला. 14,000 कोटीची बांधकाम अतिरिक्त झाली, त्यामध्ये तो थांबला आहे. पण आपण पुढे ते चालू करू. आता हा विषय थोडासा माहिती घ्यावा लागेल. पण मला असं वाटतं की जर अशी प्रस्ताव असेल, बृहत आराखड्यात त्याचा समावेश असेल तर मला हे आटोपल्यानंतर सुद्धा द्या, आमदार महोदयांच्याकडे द्या, आपण त्याच्यावरती मार्गी लावू. अतिशय लहान आणि ऐन वारीच्या वेळेस एक टू व्हीलर देखील जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष देऊन अँब्युलन्स वारीच्या वेळेला ना नाही. आता माझ्या म्हणणं काय की आमदार साहेब आहेत, नगराध्यक्ष आहेत, आयुक्त आहेत, आपले सीओ आहेत, जिल्हाधिकारी सुद्धा आता तुमच्या सोबत असणार आहेत. पण मला वाटतं की याच्यामध्ये लक्ष घाला. बरोबर आहे आपलं म्हणणं. आरोग्य अधिकारी स्वतः देखील त्यांना ॲम्ब्युलन्समधून नेता आलं पाहिजे असं परिस्थिती नाही, या गोष्टीची सुद्धा थोडीशी काळजी घ्या. पण बरोबर आहे आपलं म्हणणं. तर आपण एक मंत्री महोदय म्हणून काय मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा आज इथं उपलब्ध आहे. राज्याचे मंत्री इथं उपस्थित आहेत, राज्याचे आयुक्त इथं उपस्थित आहेत, संपूर्ण राज्याचे वरिष्ठ अधिकारी इथं उपस्थित आहेत. त्यामुळं रक्ताचाच तुटवडा नव्हे, वारकरी जो घरातून बाहेर पडेल आणि तो त्याच्या वारीतला दिंडीतलं संपूर्ण काम आटपून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी जाईल, इथपर्यंतच्या आरोग्याच्या सगळ्या सेवेची जबाबदारी आमची असणार. मग त्यात ब्लडचाच विषय येणार नाही, सगळ्याच विषयाची जबाबदारी आमच्याकडे असणार आहे. ती आम्ही अतिशय सेवाभावी वृत्तीने करणार आहोत. 3 वर्षांपासून नगरातील भाविकांसाठी आपल्या दवाखान्याची संख्या तर कमी पडली आणि खासगी डॉक्टरांनी सांगितलं अक्षरशः मृत्यूच्या माझ्याकडे जे व्हिडिओ सुद्धा आहे यावर्षी वाढवणार आहे. तर माझं तुमच्या नेते त्यांनाही म्हणतं की आपला दवाखाना कमी पडला.
आपण 156 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घेतलेला आहे. आपली सूचना सुद्धा आम्ही समजून घेतो आणि जर अशा पद्धतीनं आणखीन लागत असतील तर ते आपण दवाखान्यात देऊ. त्याला कारण इतकंच आहे की वारीच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी एखादा माणूस इकडून तिकडे पोहोचणं सुद्धा शक्य नसतं. अशा वेळेला त्या ठिकाणी हेच आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे उपयोगाला पडणार आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढवायला लागली तरी हरकत नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यात उपनगरातील भाविकांसाठी आपल्या दवाखान्याची संख्या तर कमी पडली आणि खासगी डॉक्टरांनी सांगितलं अक्षरशः मृत्यूचं कंटेनर माझ्याकडे जे व्हिडिओ सुद्धा आहे यावर्षी वाढवणार आहे. तर माझं तुमच्या नेते त्यांनाही म्हणते की आपला दवाखाना उपनगरात कमी पडली. आपण 156 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घेतलेला आहे. आपली सूचना सुद्धा आम्ही समजून घेतो आणि जर अशा पद्धतीनं आणखीन लागत असतील तर ते आपण दवाखान्यात देऊ. त्याला कारण इतकंच आहे की वारीच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी एखादा माणूस इकडून तिकडे पोहोचणं सुद्धा शक्य नसतं. अशा वेळेला त्या ठिकाणी हेच आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे उपयोगाला पडणार आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढवायला लागली तरी हरकत नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यात आपल्या दवाखान्याची संख्या कमी पडली. 100 200 बेडची करायचा टार्गेट भाविकांचा आपल्या दवाखान्यात कमी पडला. कमी कालावधी आहे त्यामध्ये काम उत्कृष्ट दर्जाचं होऊ शकतं. त्यामध्ये आपला उद्देश असा आहे की 200 बेडचं हॉस्पिटल सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या वारीच्या निमित्ताने येतात. जर काम पूर्ण वेळेत होत असेल तर एक चांगली सेवा आपण या वारीच्या निमित्तानं लोकांसाठी लोकार्पित करू, एवढाच उद्देश आहे. दर्जेदार काम हे मस्ट बी झालं पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच काळजी करायची गरज नाही. ती आमची जबाबदारी असणार आहे की अशा पद्धतीनं दर्जा आणि दर्जामध्ये कोणती तडजोड आम्ही ती करू द्या. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेळेत पोहोचल्यानंतर हा सस्ता झाला. परंतु भगवान पवारच्या दोघांनी आपल्यामध्ये चांगल्या उल्हासनगरचे सीएस आहेत. पंढरपूरचा विषय चालला असेल. ठीक आहे. बरं चला. उल्हासनगरचे जे सीएस आहेत मनोहर बनसोडे 108 वेळेत पोहोचले नाही म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात आलं. संगीता देशमुखांना सस्पेंड करण्यात आलं, कर्तेला सस्पेंड करण्यात आलं, परीक्षा विद्यार्थ्यांना सस्पेंड करण्यात आलं, 20-25 अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले. परंतु भगवान पवार यांच्यावरती 2 एफआर आहेत. तर त्यांचं सस्पेन्शन कधी? एकूण आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जर कोण दोषी असेल तर त्याला ठेवायला तो काय सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि आमचा जावाई नाही. जो दोषी असेल तो कारवाई त्याच्यावर होणार. कोणी आपल्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेत गैरसोय करणारा कुठलाही माणूस इथं थांबणार नाही. मी ज्या दिवशी मंत्री झालोय आणि मी मंत्री पदावरनं पाय उतारून तोपर्यंत जितक्या एका बाजूला लोकांच्या सेवेचं काम, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्याचं काम आणि तिसऱ्या बाजूला चुकीच्या माणसांवरती कारवाई करण्याचं काम सुद्धा रेकॉर्ड कोण करणार असेल तर मीच करणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काळजी करू नका. चला आता आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डाव्या हाताचं बोट काढायला पेशंट ऍडमिट झाला तर उजव्या हाताचं काढलं जातं. महिला गाठ काढण्यासाठी ऍडमिट झाली तर तुझी पिशवी काढली जाते. चुकीचे इंजेक्शन दिले जातात, त्याबद्दल आंदोलन चालू आहे आणि याच्यावर कुठलाच तुमच्या अधिकाऱ्यांचा कोणाचाच कंट्रोल नाही. म्हणजे ह्या हाताचं बोट काढायला लहान मुलं ऍडमिट होतो त्याचं ह्या हाताचं बोट काढलं जातं आणि केस पेपरवर खाडाखोड करून डाव्याचं उजवं केलं जातं. महिलेची गाठ काढायला गेल्यानंतर तिची पिशवी काढली जाते आणि केस पेपरवर परत खाडाखोड करून पिशवी लिहिली जाते. म्हणजे गोर गरीब दीन दलित जनता तिथं रुग्ण सेवा घेण्यासाठी येते आणि त्यावेळेस असे प्रकार घडत आहेत. त्यांना येड्यात काढण्याचे धंदे चालू आहेत. याच्यावर आपण काय करणार आहात? हे आता सुद्धा आपल्या या बैठकीच्या दरम्यान काही पत्रकारांनी हे मुद्दे मांडले आणि मी आता सूचना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार असेल तर त्याच्यावरती कारवाई तर होईलच, परंतु कारवाई करण्याबरोबरच ज्या पद्धतीने असे अनियमितता होते हा सुद्धा विषय गंभीर आहे. वस्तुस्थिती बघूया आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करू. त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आदेश काय दिलाय का? हे उघड झालेली प्रकरण आहे. अशी दाबली जाणारी मी आपल्याला सांगतो की आताची बैठक आटोपल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांची टीम तिथे जाईल आणि त्याच्याप्रमाणे आपण कारवाई तर करूच. परंतु मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीचे काही विषय निदर्शनास आले आणि आज सुद्धा निदर्शनास येणे हे बरोबर नाही. म्हणजे आमच्या यंत्रणेमध्ये कुठेतरी चूक दुरुस्ती आहे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीने वारंवार लोकांच्याकडून चांगले शब्द आपल्यासाठी पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या आक्षेपालाच आपण सामोरं जाणं हे सुद्धा आमच्यासाठी भूषणावं नाही. पायामध्ये तुम्ही चांगली कारवाई केली. महाराज नाही कुठेही असेल तर अशा गोष्टी खपवून घेणार नाही. त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतील. अशा